हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. सकाळची सुरुवातच पहा आपल्या मस्त इथं बिस्किट आणि चहानी होते. आणि इथं पहा आमची गाडी आहे. खूप दिवसानंतर घरी आणली ना. मी त्याच्यासोबत कधी व्हिडिओ घेत नाही, पण टाईम भेटल्यावर ना नक्कीच व्हिडिओ घेते. मग इथं ना पप्पांना जायचं होतं गावाला, त्याच्यासाठीच इथं ना पप्पांनी खारी आणली होती. ते पण 2 प्रकारची होती आणि एकदमच छान होती. मला तर खूपच आवडली. आणि इथं पहा आईने मस्त छान बनवला होता व्हेज पुलाव आणि एकदम टेस्टी झाला होता की काय सांगाव. मस्त इथं आमच्या लाईटीच्या शेगडीवरती आम्ही हा व्हेज पुलाव बनवून घेतला. आणि इथे पहा सकाळी सकाळी आमच्या शेळ्यांसाठी नाही तर आम्हाला सावली करायची आहे आणि खूपच काय सांगा उन्हाचं पण प्रमाण जास्तच आहे. आणि आमच्या ना हरभऱ्याच्या वावरात एकच हरिण एकटंच पळत होतं. हे पहा तुम्हाला दिसतच असेल आणि एकदम काही स्पष्ट दिसत नसेल, पण तरी पण आता तुम्ही पाहिलंच असेल. आणि झालं होतं असं की मग मी नाश्त्यामध्ये नाही तर मस्त उपमा खाल्ला होता. आणि ही पहा आमची मका जी आम्ही शेळ्यांसाठी केली होती आणि सोबतच आमचा गहू तो आम्ही घरी खाण्यासाठी केलेला आहे. आणि गहू पण एवढं छान आला आहे की काय सांग, एकदम असं हिरवंगार. ज्यावेळेस गव्हाचं सीझन असतं त्यावेळेस एक वेगळाच भारी व्ह्यू असतो शेतामधला. आणि पावसाच्या टायमाला पण वेगळंच असतं, कारण सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं. मग इथं आपला गहू पण एवढं छान आलेला आहे. चला मग आता थोडाफार मेकअप केला होता आणि हे ब्लॅक कलरवर मी ब्ल्यू कलरचं जॉकेट घातलं होतं. आणि इथं पहा आमची आजी घेऊन आली ती दूध खीर. मला तर एवढी आवडली नाही, पण तरी पण मी खाल्ली. आणि धुईचं पण प्रमाण जास्तच पडलं होतं. सकाळी सकाळी ना चांगली दाट धुई झाली होती जी तुम्हाला दिसत आहे. आणि या धुईमध्ये ना कधी कधी असं होतं ना, सकाळी ना उठूच वाटत नाही आणि कधी कधी ना एवढी दाटच धुई असते ना, काहीच दिसत नाही सकाळी उठलं की. मग इथं ना उठल्या अगोदर ना मस्त मी तर छान डोक्याला चांगलं पूर्ण तयार राहिले, कारण एवढं गारवा आहे ना की कानाला बांधल्याशिवाय काही भागच नाही. आणि तर पहा आमचे करडं जे आहेत ना इथं बाजीच्या पायांना बांधल्या आणि करडांमध्ये ना एवढं ताकद आहे ना, एवढी बाज उडत आहेत की काय सांगावं. आणि ते पहा आपल्या कोंबड्या ज्या मस्त आम्ही आतमध्ये खुरड्याच्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ना मला शिळीचं दूध काढायचं होतं. आमची शिळी पण एवढी डेंजर आहे की काय सांगावं. तिचा पाय धरण्यातच ना माझा 1 तास सहजच निघून गेला. आणि होतं असं की थंडीच्या दिवसात ना थोडंसं जरी लागलं एवढं दुखतं की विचारच करू नका. मग इथं ना मस्त पातेल्यामध्ये दूध काढलंय छोट्या. आणि दूध काढल्यानंतर आपला जो स्टॉल आहे ना तो छान असा पॅक बांधून घेतला, कारण ना सकाळी सकाळी ना कानाला जास्त थंडी वाजते आणि कानाला वाजली की मग बाकीचं शरीर पण गार पडायला लागतं. मग इथे ना लगेच साखरपत्तीचा डब्बा काढला आणि चाय बनवणार होते मी माझ्यासाठी आणि माझ्या भावाला. होतं असं ज्यावेळेस 2 माणसांसाठी चहा बनवायचा असतो ना त्यावेळेस थोडं जास्तच होऊन जातो. आणि माझ्याकडून ना भरपूर चहा झाला होता, 2-3 माणसांचा तर सहजच झाला होता. मग आता चहा कुठं वाया घालायचं, त्याच्यासाठी ना मी ना ते बोरमिठाचा जो कप आहे ना तेवढा भरून मी एकटीने चहा पिला. आणि जो उरलेला चहा होता तो माझ्या भावासाठी ठेवून दिला, कारण चहा वाया घालण्यापेक्षा तो आपण कसा तरी पिल्याला बरा असतो. मग इथं पहा चांगली धुई पडली होती. आणि हा माझ्या ना मागच्या बाईसला थोडंसं इग्नोर करा. हे पहा सकाळी सकाळी सूर्यदेवाचे पण किती छान दर्शन झाले. लिंबाच्या झाडामागून सूर्यदेव पण वरती आलेले आहेत. आमच्या इथे ना कप बारीक नसतं, हे एवढे मोठमोठाले कप असतात. तेवढा भरून मी एकटीने चहा पिला. ते मलाच माहिती ते पण कसा पिला मी, पण छान झाला होता. मग चाय वगैरे पिल्यानंतर पटकन आंघोळ केली. आणि आंघोळ झाल्यानंतर आपलं जे रोजचं ब्लेझर आहे ते घातलं. आणि उपवास असल्यामुळे ना आईने ते शाबू बनवला होता, पण मला काय एवढं खाऊन नव्हतं वाटलं. सोबतच मी तर दही आणि ताक आणि साखर खाल्लं. आमच्या तर शेजारच्या मावशीनं आम्हाला सारखं ताक देत असतात, तर मी तर ताक वगैरे घेतलं. आणि इथं पहा आमच्या इथं ना हे शेजारचे 2 छोटे पिल्ले आहेत, रोज माझ्याकडे येत असतात. एवढे गोड आहेत ना, सारखं खेळतात येऊन. आणि हे पहा आमचं घर थोडंसं असं दिसते लांबून. मला तर आमचं घर खूप आवडतं, बाकीच्यांना जे म्हणायचं ते. आणि झालं होतं असं की आईने ना बुधवारच्या बाजारातून हे छान चहाचं पातेलं आणि हे खिसणी आणली होती. आणि पहा खुरपताना ना माझ्या बोटाला पण इथे थोडंफार खुरपं लागलं होतं, पण चला जाऊ द्या, आपण एवढं काही पण सण करू शकतो. नाही तर आमचं खुरपण चालू होती कांद्याची. आणि आमची शिळी सारखं बघूनच मान हे भिंगवायला लागली. हे पहा आपला कांद्यामध्ये कितीच गवत झाले. आणि सुलतानचं पण सारखं लक्ष इकडंच असते. मग त्याच्यानंतर ना हे पहा ऊसाच्या ह्याला एवढं छान असं गवत आलं होतं ना शो सारखं. आणि इथं पप्पांना गावाला जायचं होतं, त्याच्यामुळे नाही तर पप्पांनी गाडी वगैरे उभा केली होती छान धुवून वगैरे. मग मी नाही तर गाडीचा थोडाफार व्हिडिओ बनवला, कारण खूप दिवसानंतर आमची गाडी ना आज पहिल्यांदा वेळेस मी तिचा व्हिडिओ बनवत आहे. इतके दिवस तर ती घरीच असते, पण तरी मी तिचा काही इतका व्हिडिओ घेत नाही. पण ह्यावेळेस माझं खूप मन झालं, त्याच्यामुळे मी गाडीसोबत एक छोटासा आणि छान व्हिडिओ घेतला. आणि लवकरच आम्ही आमच्या गाडीमध्ये ना खूप लांब लांब जागेवर फिरून येतो. थोडासा जर जायचं म्हणलं नाही फिरायला खूप वेळ वाट बघावं लागते. आणि काही कधी कधी असं होतं ना, आपण म्हणायच्या आधीच ना आपले स्वप्न पटकन पूर्ण होतात, तसं आम्हाला थोडासा टाइमच लागतो. मग इथे पहा खारी वगैरे आणली. त्यांनी तुम्ही पहिल्या स्टार्टिंगमध्येच पाहिलं असेल ही व्हेज पुलाव होती, तर माझ्याकडून हे दोनदा क्लिप्स ॲड झालेल्या आहेत,
कारण आता इथं ना आपला व्हेज पुलाव ते सगळं बनवून झालं आणि आता ना पप्पांची जायची तयारी चालू होती. आणि इथं पहा माझा भाऊस ना गाडी ड्रायव्हिंग करत आहे, पप्पांना गाडी मागं काढून देत आहे. झालं होतं असं की गाडीमध्ये उजेड नसल्यामुळे ना तर तुम्हाला एवढं काही दिसलं नसेल, पण थोडासा अंधार असल्यामुळेच ना काही दिसत नाही एवढं स्पष्टपणे. पण ना माझ्या भावाला पण गाडी चालवता येते, त्यांनी पप्पांना गाडी मागं वळून दिली. आणि खरं सांगते लहान वयातच ना माझा भाऊ मनानेच काय काय शिकत आहे. मोटरसायकल पण तो एकटाच शिकला होता आणि आता ही मोठी गाडी पण तो एकटाच शिकत आहे. मलाच ना त्याच्याकडे बघितलं ना खूपच असं आनंद वाटतं, कारण त्याला गाडी वगैरे चालवता येते म्हणून. आणि हे पहा त्यांनी पप्पांना मस्त छान गाडी अशी वळून दिली. मग आता पप्पा पण चालले होते उज्जैनला 1-2 दिवसांसाठी. चला मग आता भेटूया सकाळच्या ब्लॉगमध्ये. मग झालं होतं सकाळी असं की आई आणि भैया दोघेही गेले होते परीक्षेला आणि माझं नाही तर चालू होतं पाणी द्यायचं काम आमच्या घासाला, सोबतच घासाला आणि ह्याला सुद्धा चालू होतं शेवरीला, कारण उन्हाचं प्रमाण पण चांगलंच पडत आहे. आणि ते पहा मस्त मी ना चहा बिस्किट खाल्लं आणि हे बिस्किट तर आपले फेवरेटच आहे, पण एकखटी चहामध्ये खाल्ल्यामुळे ना खूपच गुळचट लागले ते. आणि इथं ना मस्त आपलं स्टॉल वगैरे बांधून आपण पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलेलो आहोत, कारण घरामधलं कुठलंही काम असलं ना माझा स्टॉल तर माझ्या डोक्याचं काही निघत नाही, कारण मला हे घर सारवायचं होतं एवढं मोठं, कारण आता संक्रांत पण 2-3 दिवसांवर आलेलीच आहे. मग इथं ना पटकन घर वगैरे सारून घेतलं आणि पहा इतकं छान सारून झालंय की काहीच सांगावं. एकच आतापर्यंत तर आमची एकच खोली नीट झालेली आहे, अजून दुसरी खोली राहिलेली आहे. आणि केस गळती पण चांगलीच होत होती, त्याच्यामुळे ना भावाला हे ना विटॅमिनचे हे टॅबलेट आणायला सांगितले होते. खूपच छान होत्या की काय सांगा. मग इथं ना केसांमधला सगळा गुंता काढला आणि इथं खोबऱ्याचं तेल आणि विटॅमिनची टॅबलेट टाकून मस्त छान केसांची मसाज केली. आणि मसाज वगैरे छान जेवढी होईल ना तेवढी केसांना आराम पण भेटतो. मग इथं मसाज छान झाल्यानंतर लगेच संध्याकाळचे स्वयंपाकाला लागले. आणि संध्याकाळी ना मला व्हिडिओ शूट करायची होती, त्याच्यामुळे ना काही क्लिप्स जे आहेत तर ते माझ्या उभ्या आडव्या झालेल्या आहेत. चला मग आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन असेल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ना माझा हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये तर पाहिलाच असेल. चला मग आता माझा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी इथंच एंड करते. आणि हा प्लीज नवीन असेल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये.